श्री जगदंबा प्रसन्न श्री भवानी मातापूर महात्म्य अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी अविनाशिनी, जय जय अनंत वेशधारिणी, जय जय कृपा छत्रधारिणी, तुझ नमो माय अंबे. अंबे तू पतित पावन असशी, मी आले तुझ्या चरणासी, याचा केला विचार मानसी, मग कान आम्हा उद्धरिसी, धुणे येते जलापाशी मलरहित होण्यासी. हे गुण त्या पाण्याशी घाणपण घेण्याचे, तैसेच मी ही मलिन वस्त्र वाहत गोदेच्या काठाप्रत, तद्वत तुझे मन गोदेप्रत स्वच्छ करणे तुझे दृष्टीत. श्रोते आता सावधान, कळसाध्याय परिसापूर्ण, भाग्य त्यांचे धन्य धन्य, ज्यांना पावली श्री रेणुका. प्रथमाध्यायी मंगलाचरण, सर्व देवांना करोनी नमन, पुढे केले काय वर्णन मातापुर कामिनीचे. कैसा चमत्कार केलास, भूमंडलावर अवतरलीस, अनुसंधान विजयादशमीस, संचार झाला शारदेला. त्या शारदेच्या सदनी अंबेचा दरबार गाजुनी, दर्शना अंबेच्या बैसोनी, भक्त जमती अपार. सावळाराम झाला भक्त, वर्णिले द्वितीयोध्यायात, भार्या झाली व्याधीमुक्त, नामजीचे राधाबाई. रमाबाई भक्तीन एक, पदे जोडिली अनेक, छापून पूर्ण एक पुस्तक, देवीची पंचपदी नामे. तृतीयोध्यायी कथा ऐसी, 6 कन्या सुलोचनेसी, पुत्र देऊनी यातिजसी, पूर्ण केले मनोरथ. त्याच परी अहिल्याला, करिता सेवा पुत्र झाला, अंबेने दाविले जव अस्तित्वाला, तव आले कुटाळ शरण. चतुर्थोध्यायात वर्णिले, सुलोचनेस दर्शन दिले, तिची भक्ती पाहून केले वास्तव्य तिच्या हृदयात. नीलकंठ घरी येऊन, भार्या सखू सह वर्तमान, यथा सांग भजन पूजन, करुणी प्रार्थिती अंबेला. त्यांची कन्या वनमाला, सेवा सांगत असे तिजला, नोकरी मिळे सखा रामाला, रथार असे तिचा तो. कन्या त्या सुलोचनेची, रत्नमाला नावाची, पत्नी असे नामे रामाची, कथा पंचमोध्यायात. राम असे नास्तिक, चमत्कार दाऊनी एक, केले तयास आस्तिक, भक्त झाला तो तुझा. आळ आला असे घोर, निष्पाप त्या निर्मलेवर, तुझे सहाय्य होऊनी थोर, निष्कलंक ती जाहले. पद्मावतीच्या मुलाला तो आशीर्वाद दिला, तमोगुणात फरक पडला, वर्णन हे षष्ठोध्यायी. तसेच विनायक रावास, होई भाऊल्यांचा त्रास, सांगुनी अष्टम्या करण्यास, त्रासातून सोडविले. रामगुरूच्या पुत्राला, उपदेशी भालचंद्राला, सोडून नोकरीच्या आसेला, जोशी झाला आनंदे. त्या भालचंद्राच्या भावाला, नोकरी दिली उमाकांताला, सहाय्य होऊनी कार्याला, लग्न कार्य केले तियेने. 7व्या अध्यायी कथिले, दामूचे संकट निवारिले, लग्न कार्य उरकून गेले त्या दामूच्या पुत्राचे. मेवणी त्या दामूची, श्रीमंत अभिमानाची, धुंद उतरवली गर्वाची, सखू जाहली लीनपदी. ऐसी कथा. 8व्यात मूळ व्याधीने रमेश त्रस्त, त्र्यंबकेश्वर कुलदैवत, पूजा व्याधी निरसली. वेरुळेच्या कृष्णेश्वराला, भक्त एक जाऊनी आला, परी दक्षिणा देण्या भुलला, स्वप्नी जाऊनी उपदेशिली. शालिनी महागावकर हिला, सांगे सेवा करण्याला, तिचा पाय होता सुजला, बरा झाला सेवेने. वर्णन 9मोध्यायाला, गुण आला माधवाला, मार्गदर्शन केले त्याला, रक्तवांती थांबली. सदाशिव कृषी अधिकारी, दुःखित असे अंतरी, 3 कन्या होत्या परी, पुत्र एकही असेना. तयासी पुत्र झाला, परी विसरला नवसाला, दर्शन देऊनी मालतीला, आठवण दिली नवसाची. अष्टोत्तर शत नमस्कार, करिता श्रवण एक वार, होईल कृपा तुम्हावर, दशमोध्याय अवलोकिता. नित्य याचे करिता पठन, संकटाचे होई निरसन, पाप ताप जाई जळून, मनशांती होईल. 11व्या अध्यायाला, राजेश्वर अभेरी आज्ञेला, व्याधी जडली पोटाला, तळमळे तो अपार. अंबाईसी वदली त्यास, भाळी लिहिला होता त्रास, यासाठी तुला खास सेवा होती सांगितली. जव त्याचे कर दाबिले, दूषित रक्त व्याधीने गळाले, गंडांतर त्याचे टळले, शरण जाता श्री रेणुकेस. वर्णिले 12व्याध्यायाला, विश्वनाथ शकुंतलेला, जाऊनी आले वरयात्रेला, पठण करिता सप्तशतीचे. लागेली अनंतास नोकरी, शरयू 5 पारायण करी, डीएडला निवड झाल्यावरी, संतोषली खरी अंतरी. रेखास बाहेर बाधा होता, अनंताने तुझ विनविता, शरीरी रेखाच्या संचारिता, आनंद झाला सकळास. 13योदशोध्यायी सुरस, वर्णिले भक्त मनोहरास, अंबा सावध करीतयास, संचारुनी भार्येला. म्हणे मी तव कुलदैवता, प्रतिष्ठावी मूर्ती आता, आज्ञा हीच करण्याकरिता, धावून आले भक्तामे. पुढे वर्णिले असा प्रकार, मनोरमेस झाला आजार, जाऊनी मृत्यूच्या दारावर, परत आली तव कृपे. छळत होते जे रेखेला,
संहारिले पिशाच्य द्वयाला, रक्षण केले तव भक्ताला, रणचंडिके त्या समयी. प्रसंग घडता चोरीचा, संचार घडविला बालाजीचा, म्हणे प्रसंग परीक्षेचा, मनोहरा धीरधरी. पुढे लाभले शुभ दिवस, बढती मिळे तव त्यास, मनोरमे हृदयी केला वास, भक्ती पाहुनी अंबिकेने. चतुर्दशोध्यायी वर्णन, जवळेकर डॉक्टर आख्यान, दुर्धर व्याधी भार्ये लागून, तव घाट आली घाली श्री रेणुका. प्रकृती भार्येची सुधारता, हर्ष वाटे तयाच्या चित्ता, दर्शना आली उभयता शारदेच्या सदनास. खेर्डीकर डॉक्टरास व्याधी झाली शरीरास, करीती बहु उपायास, शस्त्रक्रियाही केली असे. गुण नाही आला म्हणून, कांता तव प्रार्थी भवानी, तव बोल येता मनी, व्यंकटेशा लावी नंदादीप. तेनेची तयासी आला गुण, करण्या याचे विवरण, मृत्यूचे प्रकार 3 ग्रंथात दासगणुने वर्णिले. असो पंचदशोध्यायी, शरण येता पार्वतीबाई, भ्रताराची इच्छा पूर्ण होई, बदली रुग्णालयावरी होऊन या. सुमनबाई तव भक्तीनं, तीर्थ अंगारा तिजला देऊन, रक्षण केले व्याधीतून, तिच्या मुलीस शक्ती देऊन. पुढील 4 ओव्यात या पोथीचा वृत्तांत वर्णन केला थोडक्यात, महिमा त्या महात्म्याचा. सर्व खेळ या कळसूत्रीने वर्णन केला, माझ्या मतीने असेल काही उणे दुणे, क्षमा करी गे रेणुके. वेळोवेळी स्फूर्ती देऊनी, जिव्हारूढ झालीस तू भवानी, शब्द तुझे मी लेखणी, रचना ऐसी या ठाई. कार्य तव कृपे केले, षोडशोध्याय पूर्ण झाले, जरी यात काही खुळे, क्षमा असावी तयाची. या पोथीच्या समाप्तीस आशीर्वादे नमिते सर्व देवांस, तैसेच वंदून श्री रेणुकेस कळसास नेऊन या. आता हे श्री सरस्वते, मूळ माये महामाते, नेई मज पसाय दानाते, पूर्ण पुण्य माझे असे. तू आदिमाया आदिशक्ती, म्हणून जडली तुझवर भक्ती, दाखव तू भक्ता प्रचिती, महात्म्य वाचल्यावरी गे. मंगल व्हावे भक्तजनांचे, दुःख हरावे पीडितांचे, समाधान लावो सत्कृत्याचे, माय भवानी श्री जगदंबे. ग्रंथसेवा तुझी केली ज्यांनी, अथवा संकल्पिती आपुल्या मनी, प्रगटोज्ञा त्यांच्या सदनी, दाखवी तू चमत्कार. हे विश्वचे अवघे सुखी व्हावे, सर्वांनीच स्तोत्र पठावे, पतितांना लाभावे, भक्तीचे हे पसायदान. स्वीकारी आपुले समजून, माय देई अभिवचन, राहू नये काही न्यून, तुझ्याचाच महात्म्यात. शके 1897, विजयादशमी मुहूर्त बरवा, ग्रंथ लिखाण रूपी सेवा सुरू केली आनंदे. श्रावण वद्य चतुर्थीला, शके 1858 ग्रंथ कळसा पोहोचला, या श्री रेणुकेच्या कृपेने. दासी शुभाविरचित श्री भवानी मातापूर महात्म्य, षोडशोध्याय गोड हा. श्री जगदंबा अर्पणमस्तु. षोडशोध्याय समाप्तः.